नमस्कार मित्रांनो, माझा अभ्यास या चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत जे काही जाहिरात आलेली आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा, महत्त्वाची माहिती मिस होऊ नये. तर ज्युनियर ऑफिसर, त्यानंतर टायपिस्ट, पिओन, ड्रायव्हर या पदांसाठी जाहिरात आलेली आहे. दी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबई. ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात होणार आहे 17/7/2025 आणि शेवटची जी तारीख आहे ती आहे 6 ऑगस्ट 2025. ऑनलाईन फीज पेमेंटची जी तारीख आहे ती आहे 6/8/2025 शेवटची तारीख. त्यानंतर अ कॅन्डिडेट शॉल अप्लाय ओनली फॉर द वन पोस्ट, म्हणजे कॅन्डिडेट्सला फक्त कोणत्या एका पोस्टसाठी अर्ज करता येईल. त्यानंतर आपण फक्त महत्त्वाची माहिती बघूया. ह्या जाहिरातची PDF मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकणार आहे, तर तिथून तुम्ही हे डाउनलोड करून बघू शकता. तर तुम्ही बघू शकता ट्रेनी ज्युनियर ऑफिसरसाठी 44 जागांसाठी 44 जागा आहेत. आपण एक एक करून जागा बघणार आहोत. ट्रेनी ज्युनियर ऑफिसर पोस्ट 44. ग्रॅज्युएशन एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय यासाठी आपण बघूया. ग्रॅज्युएट इन ॲनी डिसिप्लिन विथ ॲटलीस्ट 50% मार्क्स, कमीत कमी 50% गुणांसह तुम्ही ग्रॅज्युएट असला पाहिजे. आणि 10वीमध्ये तुम्हाला मराठी हा विषय असणे अनिवार्य आहे. त्यानंतर कॅन्डिडेट्स हू हॅव परस्यूड बॅचलर और मास्टर इन लॉ और कम्प्लिटेड JAIB and CAIIB or MSCIT certification or having work experience in treasury or international banking division department will be preferred. तर त्यांना इथे प्राधान्य मिळेल. जे काही कॅन्डिडेट असतील त्यांचं JIB, CAIB, MSCIT किंवा बॅचलर किंवा मास्टर ऑफ लॉ झालेलं असेल त्यांना इथे प्राधान्य मिळेल. कमीत कमी 2 वर्षाचा इथे बँकिंग फील्डमध्ये अनुभव असणे अनिवार्य आहे ॲज अ बँक ऑफिसर. त्यानंतर तुमचं इथे जॉईन झाल्यानंतर प्रोबेशनमध्ये तुम्हाला एकूण 30,000 रुपये महिना मिळेल. त्यानंतर तुमचं सक्सेसफुल ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर प्रोबेशन संपल्यानंतर तुम्ही बँकेत परमनंट झाल्यावरती कन्फर्मेशन मिळाल्यावरती तुम्हाला 52,100 पर महिना असा पगार मिळेल. त्यानंतर पुढची पोस्ट आहे ट्रेनी असोसिएट. ह्या पदाच्या एकूण 50 जागा आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता आहे ग्रॅज्युएशन कोणत्याही याच्यामध्ये फील्डमध्ये 50% गुणांसह कमीत कमी, आणि 10वीमध्ये मराठी हा विषय असणे अनिवार्य आहे. तर मित्रांनो, जे विद्यार्थ्यांनी मराठी आणि इंग्रजी टायपिंग त्यांचं झालेलं असेल त्यांना इथे प्राधान्य मिळेल. एक्सपिरियन्स इथे नाही आहे, नॉट मॅन्डेटरी. त्यानंतर एज लिमिट आहे कमीत कमी 21 वर्ष ते 28 वर्षे. आणि या पदासाठी ट्रेनी असोसिएट्ससाठी तुम्हाला सिलेक्शन झाल्यावरती प्रोबेशनमध्ये 25,000 रुपये पर महिना, आणि प्रोबेशन पिरियड पूर्ण झाल्यानंतर बँकेत तुम्ही परमनंट झाल्यावरती जवळपास 34,000 रुपये प्रति महिना पगार मिळेल. त्यानंतर ट्रेनी टायपिस्ट इन असोसिएट ग्रेड या पदाच्या एकूण 9 जागा आहेत. ग्रॅज्युएट इन ॲनी डिसिप्लिन, ग्रॅज्युएशन कोणत्याही फील्डमध्ये, आणि मराठी हा 10वीमध्ये विषय असणे अनिवार्य इथे आहे. त्यानंतर प्रोफेशनल क्वालिफिकेशन जे आहे, इट इज मॅन्डेटरी फॉर द कॅन्डिडेट टू पास गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झाम ऑफ 30 वर्ड पर मिनिट इन मराठी टायपिंग अँड 40 वर्ड पर मिनिट इन इंग्लिश टायपिंग. तर 30 मराठी आणि 40 इंग्रजी हा टायपिंग कोर्स तुमचा झालेला पाहिजे ट्रेनी टायपिस्ट या पदासाठी. त्यानंतर जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांचा मराठी आणि इंग्रजी स्टेनोग्राफी कोर्स झाला असेल त्यांना इथे प्राधान्य मिळेल. एक्सपिरियन्स हा कंपल्सरी नाही आहे, पण ज्या विद्यार्थ्यांना डेटिव्ह ऑपरेटरचा एक्सपिरियन्स असेल त्यांना प्राधान्य इथे मिळेल.
एज लिमिट यासाठी आहे कमीत कमी 21 वर्षे ते आणि जास्तीत जास्त 28 वर्षे. सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला 25,000 रुपये प्रति महिना मिळेल. त्यानंतर प्रोबेशन कंप्लीट झाल्यानंतर कन्फर्मेशन मिळाल्यावरती तुम्हाला 34,400 पर मंथ आणि त्यानंतर टायपिस्ट अलाउन्स 650 पर मंथ असा एकूण पगार जो काय तो मिळेल. त्यानंतर ट्रेनी ड्रायव्हर पोस्ट जे आहेत त्या एकूण 6 आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता आहे कमीत कमी 10वी आणि मराठी हा विषय 10वीमध्ये असणे अनिवार्य आहे आणि लाईट मोटर व्हेकलचं लायसन्स असणे अनिवार्य आहे. एज लिमिट या पदासाठी आहे कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 30 वर्षे 1/6/2025 रोजी. ट्रेनी ड्रायव्हरसाठी तुम्हाला मिळेल प्रोबेशनमध्ये 22,000 रुपये प्रति महिना. त्यानंतर रेग्युलर ग्रेड तुम्हाला मिळेल 27,700 रुपये प्रति महिना. एक्सपिरियन्स यासाठी आवश्यक नाही. त्यानंतर ट्रेनी पिऊन्स एकूण 58 पोस्ट आहेत. एज्युकेशनल क्वालिफिकेशन यासाठी आहे कमीत कमी 10वी आणि मराठी विषय असणे अनिवार्य आहे 10वीमध्ये. ज्या कॅन्डिडेट्स इथे अट आहे प्रेफरन्स विल बी गिवन टू कॅन्डिडेट्स हू हॅव कम्प्लिटेड इलेक्ट्रिशियन प्लंबिंग कोर्स. ज्या विद्यार्थ्यांचा इलेक्ट्रिशियन प्लंबिंग कोर्स झालेला असेल त्यांना इथे प्राधान्य मिळेल. त्यानंतर ट्रेनी पिऊनसाठी एज लिमिट आहे कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 30 वर्ष. इथे तुम्हाला ट्रेनिंगमध्ये स्टायपेंड मिळेल 20,000 रुपये प्रति महिना आणि त्यानंतर परमनंट झाल्यावरती 24,500 प्रति महिना. एक्सपिरियन्ससाठी मॅन्डेटरी नाही. त्यानंतर पुढील जी काही माहिती आहे ती इथे फॉर्म दिलेला आहे आणि रजिस्ट्रेशन करण्याची प्रोसेस या PDF दिलेली आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी हे पूर्ण PDF अपलोड करणार आहे, त्यामुळे तिथून तुम्ही हे पूर्ण डिटेल्स बघू शकतो. प्रत्येक डिटेल्स आपण कवर करायला घेतल्यावरती व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे महत्त्वाची डिटेल्स किंवा माहिती फक्त यामध्ये घेऊया. त्यानंतर पेमेंट ऑफ फीज जी आहे ती आहे ट्रेनी ज्युनियर ऑफिसरसाठी आहे 1770. त्यात GST मिळून आहे. ट्रेनी असोसिएट 1180, ट्रेनी टायपिस्ट 1180, ट्रेनी ड्रायव्हर 1180, ट्रेनी पिओन 1180 अशी फी जी आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन फीज आर टू बी पेड ओनली थ्रू ऑनलाईन मोड. नो अदर मोड ऑफ पेमेंट विल बी ॲक्सेप्टेड. परीक्षा फी जी आहे ती फक्त ऑनलाईन भरायची आहे. त्यानंतर यासाठी जी काही सिलेबस दिलेला आहे तो आपण बघूया. त्यानंतर सिलेक्शन प्रोसिजर जी आहे सिलेबस वगैरे आपण बघूया. ट्रेनी ज्युनियर ऑफिसरसाठी जी आहे ऑनलाईन एक्झाम जी होणार आहे IBPS मार्फत आणि इंटरव्ह्यू बँकेतर्फे घेण्यात येईल. त्यानंतर ऑनलाईन परीक्षेचा जो काही पॅटर्न आहे ते खाली दिलेलं आहे. प्रोफेशनल नॉलेज 40 प्रश्न 80 मार्क आणि फक्त इंग्रजीमध्ये पेपर असेल. इंग्रजी 40 प्रश्न 40 मार्क. बँकिंग अँड जनरल अवेअरनेस 40 प्रश्न 40 मार्क. क्वांटिटिव्ह अँड नंबरिकल ॲबिलिटी 40 प्रश्न 40 मार्क. एकूण 160 प्रश्न असतील, गुण असतील 200 आणि यासाठी वेळ असेल 120 मिनिट 2 तास. त्यानंतर कॅन्डिडेट्स हॅव टू स्कोर मिनिमम 50% मार्क दॅट इज 100 मार्क्स ॲज कट ऑफ मार्क फॉर बिंग शॉर्टलिस्टेड फॉर पर्सनल इंटरव्ह्यू फॉर द पोस्ट ऑफ ट्रेनी ज्युनियर ऑफिसर. कमीत कमी 50% गुण इथे मिळावं लागतील परीक्षेमध्ये, म्हणजे 100 मार्क, तेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला पात्र होणार. त्यानंतर मेरिट लिस्ट. सिलेक्शन लिस्ट विल बी प्रिपेअर्ड फॉर द डिसेंडिंग ऑर्डर ऑन द बेसिस ऑफ स्कोर्स ऑब्टेन इन ऑनलाईन एक्झामिनेशन अँड इंटरव्ह्यू. ऑनलाईन एक्झाम आणि इंटरव्ह्यूचं स्कोर मिळून जी काही मेरिट लिस्ट आहे ती तयार केली जाईल.
त्यानंतर आपण बघूया ट्रेनी असोसिएट्ससाठी जो काही सिलेबस आहे तो बघूया. सिलेक्शन प्रोसिजर IBPS मार्फत परीक्षा घेण्यात येईल आणि 160 प्रश्न असतील. 200 मार्क्ससाठी वेळ असेल. यासाठी 120 मिनिटे म्हणजेच 2 तास आणि परीक्षा असेल फक्त पेपर असेल तो इंग्रजीमध्ये. विषय इथे दिलेला आहे रिझनिंग ॲबिलिटी अँड कम्प्युटर ॲप्टिट्यूड, इंग्लिश, बँकिंग अँड जनरल अवेअरनेस, क्वांटिटिव्ह अँड नंबरिकल ॲबिलिटी. त्यानंतर ट्रेनी टायपिस्टसाठी जे आहे ते आपण बघूया. ऑनलाईन एक्झाम होणार आहे IBPS मार्फत. सिलेबस आहे मराठी लँग्वेज अँड कम्प्रिहेन्शन. 40 प्रश्न असतील 80 गुणांसाठी. रिझनिंग ॲबिलिटी 40 प्रश्न 40 मार्क. जनरल अवेअरनेस इन्क्लूड कॉम्प्युटर अवेअरनेस 40 प्रश्न 40 मार्क. क्वांटिटिव्ह अँड नंबरिकल ॲबिलिटी 40 प्रश्न 40 मार्क. एकूण 200 गुणांसाठी परीक्षा असेल आणि यासाठी वेळ असेल 120 मिनिटे म्हणजेच 2 तास. आता यामध्ये मराठीचा जो विषय आहे तो फक्त मराठीमध्ये असेल आणि इतर 3 जे हे आहे विषय ते आपल्याला फक्त इंग्रजीमध्ये अवेलेबल असेल. त्यानंतर ज्या कॅन्डिडेट्सला 100 मार्क्स मिळतील ते फेज 1मध्ये क्वालिफाय होतील. फेज 2साठी क्वालिफाय होतील. फेज 2 म्हणजेच स्किल टेस्ट आहे. त्यानंतर फेज 2मध्ये स्किल टेस्टमध्ये तुम्हाला स्किल टेस्ट फॉर टायपिंग ॲज पर बँक प्रिव्हेलिंग पॉलिसी स्किल टेस्ट तुम्हाला द्यावं लागेल. त्यानुसार जी काय ते फायनल मेरिट लिस्ट लागेल. त्यानंतर ट्रेनी पिओन आणि ट्रेनी ड्रायव्हर यासाठी जो काही सिलेबस आहे तो दिलेला आहे. IBPS मार्फतच परीक्षा होणार आहे. पूर्ण परीक्षा ही IBPS मार्फतच होणार आहे. विषय दिलेले आहे रिझनिंग 35 प्रश्न 35 मार्क. यासाठी प्रत्येक पार्टसाठी वेळ ठरवून दिलेला आहे. 25 मिनिटे यासाठी असेल. जनरल इंग्लिशसाठी 30 प्रश्न 30 मार्क आणि 25 मिनिटे यासाठी वेळ असेल. जनरल अवेअरनेससाठी 20 प्रश्न 20 मार्क आणि 15 मिनिटे या पार्टसाठी असतील. नंबरिकल ॲबिलिटीसाठी 35 प्रश्न 35 मार्क आणि 25 मिनिटे यासाठी असेल. एकूण ट्रेनी पिओन आणि ट्रेनी ड्रायव्हरसाठीच्या परीक्षेसाठी 120 प्रश्न असतील. त्यासाठी 120 गुण आणि 90 मिनिटे म्हणजेच 1.5 तास वेळ असेल. तर ह्या पोस्टसाठी ट्रेनी पिओन आणि ट्रेनी ड्रायव्हरसाठी बायलिंग्वल इंग्रजी आणि मराठीमध्ये पेपर होईल. इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 50% मार्क्स मिळवावे लागतील. कमीत कमी 60 मार्क्स. आणि परीक्षेमधील एकूण गुण आणि इंटरव्ह्यूचे गुण यानुसार मेरिट लिस्ट तयार केली जाईल. एक्झाम सेंटर यासाठी असेल ऑनलाईन रिटर्न टेस्ट एक्झामिनेशनसाठी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, नांदेड आणि कोल्हापूर. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण शॉर्टमध्ये काही महत्त्वाची माहिती बघितली आहे. तुम्हाला पूर्ण PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन बघू शकता. आणि तसेच बँकेची जी काही वेबसाईट आहे त्यावरतीसुद्धा ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तिथूनसुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि येणाऱ्या पुढील सर्व अपडेटसाठी जोडलेलं राहा आपल्या चॅनल माझा अभ्याससोबत. धन्यवाद.